नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या खूप चर्चा सुरू आहे, विशेषतः पैशांच्या विलंबाबद्दल. तर हे पैसे का थांबले आहेत आणि यामागे नक्की काय कारण आहे, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात आहे तो म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे अजून का आले नाहीत. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आधी शोधूया. तर बघा, या विलंबामागे सगळ्यात मोठं कारण आहे एक प्रशासकीय प्रक्रिया. म्हणजे काय, तर नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय आणि त्यामुळे ह्या योजनेच्या निधीसाठी अर्थ मंत्रालयाकडून नव्याने मंजुरी घ्यावी लागते आणि तीच मंजुरी सध्या बाकी आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की योजनेमध्ये काहीही अडचण नाहीये. ही एक अगदी सामान्य दरवर्षी होणारी सरकारी प्रक्रिया आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात ही मंजुरी घ्यावीच लागते आणि त्यालाच थोडा वेळ लागतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ही मंजुरी मिळाली की लगेचच एकदम अचानक पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे खरं तर काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. बरं, हा झाला पैशांच्या विलंबाचा मुद्दा. पण यासोबतच आणखी एक मोठा गोंधळ सुरू आहे, तो म्हणजे EKYCचा. चला आता तो गोंधळ नेमका काय आहे आणि तो कसा दूर करायचा ते बघूया. हे बघा, प्रियंका नावाच्या एका लाभार्थीने त्यांची समस्या सांगितली आहे आणि अशीच समस्या बऱ्याच जणांची आहे. त्या EKYCसाठी कॅफेमध्ये गेल्या तर तिथे सांगितलं की यादीत नाव नाही, पण बँकेत गेल्या तर बँकेवाले म्हणतात की तुमची KYC पूर्ण आहे. मग नक्की गडबड कुठे होतीये? आणि हा गोंधळ होतोय कारण लाडकी बहीण योजनेची EKYC आणि बँकेची KYC या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. योजनेची EKYC ही फक्त एकदाच करायची होती, पण बँकेची KYC ही त्या बँक खात्यासाठी असते आणि ती वेळोवेळी अपडेट करावी लागते. आणि अजून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी, लाडकी बहीण योजनेची EKYC बँकेत होत नाही, अजिबात नाही. ती फक्त आणि फक्त योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरच होते. ह्याच गोंधळातून मग आणखी एक प्रश्न येतो जो अनेकांना पडलाय की बाबा, मला जानेवारीचा हप्ता तर मिळालाय, मग आता मला परत ही KYC करायची गरज आहे का? याचं उत्तर अगदी सोपं आणि सरळ आहे, नाही, अजिबात गरज नाही. जर जानेवारीचा हप्ता खात्यात जमा झाला असेल तर याचाच अर्थ आहे की तुमची योजनेची EKYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, EKYCचा गोंधळ दूर झाला. आता पुन्हा येऊया पैशांच्या मुद्द्यावर. मग हे जे थांबलेले फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते आहेत त्यांचं काय? ते कधी आणि कसे मिळणार? यावर बऱ्याच लाभार्थ्यांचं मत आहे. जसं की जयश्री वाघमारे यांनी म्हटलंय की आता दोन्ही महिन्यांचे पैसे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्रच यायला पाहिजेत, म्हणजे थेट 3,000 रुपये खात्यात जमा व्हायला हवेत. आणि हो, हे फक्त त्यांचं एकटीचं मत नाहीये. जवळपास सगळ्यांचीच हीच अपेक्षा आहे की आता दोन्ही महिन्यांचे हप्ते सरकारने एकत्रच द्यावेत. चला तर मग आतापर्यंत आपण जे काय पाहिलं ते थोडक्यात पुन्हा एकदा बघूया. सगळ्यात महत्त्वाचे, पैशांचा उशीर हा सरकारी मंजुरीमुळे होतोय. दुसरं म्हणजे योजनेची EKYC आणि बँकेची KYC या वेगळ्या गोष्टी आहेत. तिसरं, जर जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर तुमची EKYC पूर्ण आहे. आणि चौथं, मंजुरी मिळताच पैसे खात्यात यायला सुरुवात होईल. आता शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न, ही मंजुरी मिळणार कधी? तर बघा, याबद्दल निश्चित काही सांगता येत नाही, पण ही मंजुरी कधीही, अगदी याच आठवड्यात सुद्धा मिळू शकते. त्यामुळे अधिकृत घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आशा करूया की लवकरच निधी वितरित होईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.